सांगलीमध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या घरावर दगडफेक झाली. प्रभाग क्रमांक 10 मधील वडर कॉलनीमधील ही प्रकार आहे. शेखर कलगुटिंगींच्या घरावरती अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. रात्री 2:40ला काही समाजकंटकांनी समोरच्या पार्टीतल्या लोकांनी आमचा कार्यकर्ता शेखर कलगुटकी याच्या घरावर दगडफेक केली. काचा अशा ठिकाणी फुटल्या की त्याच्यात लहान बाळ झोपलेलं होतं. अशा पद्धतीचं काही दबावाचं हे तंत्रज्ञाने अवलंबून असेल तर आम्ही भीक करणार नाही. आमचे कार्यकर्ते आज पूर्ण ताकदीने काम करत आहेत. त्यांनाही दमदाटे करतात हे समोरचे लोक, आणि आपण काम करू नका असं त्याला सांगता येईल. तेव्हा कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही. किंवा ते PIशी बोललेलं आहे, ताबडतोब आजच्या आज हे कृत्य ज्यांनी केलं असेल त्याला आपण अटक करावी. मी शेखर मारुती कलकुटगी, राहणार वडर कॉलनी, क्रांती चौक. काल रात्री 2:30 वाजता कोण अज्ञाताने येऊन दगड आणि इटा टाकल्यामुळे आणि घरात एक लहान बाळ आणि माझी मंडळी झोपली होती, आणि तेव्हा येऊन त्यांनी ईट फेकून काचेतील सगळे माझ्या मुलाच्या अंगावर आणि मंडळीच्या अंगावर उडलेले आहेत. महापालिका निवडणूक मतदानापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झालाय. निवडणुकीवरून 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावातील ही घटना. 2 उमेदवारांचे समर्थक आमने सामने पाहायला मिळाले. हाणामारीमध्ये 2 ते 3 कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.